नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एम.एड थर्ड सेमिस्टर या वर्षीचा नोव्हेंबर-डिसेंबर 2022चा रिसर्च मेथड्स ॲडव्हान्स्ड या विषयाचा पेपर जो की युनिव्हर्सिटीने 28/12/2022ला कंडक्ट केला होता, तो पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते. चला तर बघूया एम.एड थर्ड सेमिस्टरचा रिसर्च मेथड्स ॲडव्हान्स या विषयाचा पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. कोड आहे HA03-2022. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, एम.एड थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन, नोव्हेंबर-डिसेंबर 2022. विषय रिसर्च मेथड्स ॲडव्हान्स्ड. हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता 28/12/2022ला वेडन्सडेला. टाईम ड्युरेशन 2 PM to 5 PM, 3 hours अँड मॅक्झिमम मार्क्स 50. सुरुवातीला काही सूचना आहेत ते वाचा. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड ऑफ द रिमेनिंग अटेम्प्ट आणि 4 क्वेश्चन्स. थर्ड ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. इतर कोणतेही 4 प्रश्न सोडवा. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न अनिवार्य आहे. पहिला प्रश्न पहा, 10 मार्कासाठी. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4, 10 मार्क्स. ए कंटेंट क्लासिफिकेशन, बी कोव्हेरियन्स, सी रेफरन्स ॲनालिसिस, डी सॅम्पल, ई पॅरामीटर्स. मराठी वर्षनमध्ये थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 4 मार्कासाठी. ए सामग्री वर्गीकरण, बी कोव्हेरियन्स, सी संदर्भ विश्लेषण, डी ज्ञादर्श आणि ई पॅरामीटर. तर 10 मार्क या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया. दुसऱ्या पेजवर काय पहा, एक्सप्लेन द यूज ऑफ कॉम्प्युटर इन क्वालिटेटिव्ह डाटा ॲनालिसिस, 10 मार्क्स. गुणात्मक डेटा विश्लेषणामध्ये संगणकाचा वापर सांगा. 3. स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्स बिटवीन इंडिपेंडंट अँड को-रिलेटेड सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. स्वतंत्र आणि परस्पर संबंधित नमुना आकडेवारीमध्ये फरकाचे महत्त्व सांगा. 4. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एनोवा. एनोवा संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2. ए फ्रिक्वेन्सी, बी टाइप्स ऑफ एरर्स, सी डाटा ॲनालिसिस इन रिसर्च डायरेक्शन, डी हायपोथेटिकल क्लास टेस्ट. 10 मार्कासाठी आहे. संक्षिप्त टिपाल्या कोणत्याही 2. ए वारंवारिता, बी त्रुटींचे प्रकार, सी संशोधन निर्देशामध्ये डेटा विश्लेषण, डी गृहीतकाची चाचणी. 6वा प्रश्न आहे, एक्सप्लेन व्हॉट इट मीन्स टू एस्टॅब्लिश क्रेडिबिलिटी. विश्वासार्हता स्थापित होणे म्हणजे काय ते स्पष्ट करा. 10 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ रिफ्लेक्टिव्ह डिस्कशन इन स्मॉल ग्रुप्स. छोट्या गटांमध्ये चिंतनशील चर्चेचे महत्त्व सांगा. 10 मार्क आहेत. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2. 10 मार्कासाठी आहे. ए क्वालिटेटिव्ह डाटा, बी डायरेक्शनल ॲज्युम्शन्स, सी रिलेशनशिप्स बिटवीन कॅटेगरीज, डी ॲनालिसिस ऑफ पर्सेंटेजेस. संक्षिप्त टिपाल्या कोणत्याही 2. ए गुणात्मक डेटा, बी दिशात्मक गृहीतके, सी श्रेण्यांमधील संबंध आणि डी टक्केवारीचे विश्लेषण. अशा प्रकारे एकूण 8 प्रश्नांचा हा पेपर आहे. पहिला प्रश्न अनिवार्य आहे आणि इतर कोणतेही 4 सोडवायचे आहेत. असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क म्हणजे 10-10 मार्क त्या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे आज आपण एम.एड थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन नोव्हेंबर-डिसेंबर 2022चा विद्यापीठाचा रिसर्च मेथड्स ॲडव्हान्स या विषयाचा पेपर पाहिला. या प्रश्नांचा अभ्यास करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.